हॅलो गाईज, हॅलो मित्रांनो, मी आता आलो आहे आम्ही इथं जामदा धरणवरती. इथलं भव्य मस्त एकदम लोकेशन, हे धरण इथं आणि हे मंदिर आहे खजिना महादेव मंदिर म्हणून. अतिशय मस्त आहे इथं, लोकेशन बघण्यासारखं आहे. हा भाऊ इथं मस्त मासे धरतो आहे. काय नाव आहे भाऊ तुझं? काय नाव आहे तुझं? किती मासे धरली तू आतापर्यंत? हे काय हे याच्यामध्ये अरे हे मासे पट्ट्याचे हा? हा कोणता मासा आहे हा? चिलाप्या म्हणतात. हे म्हणजे काट्यांचे मासे आहे का? हा असं आहे का? म्हणजे संध्याकाळचं भाजीचं काम भेटलं. असा मस्त. आणि हे इकडच्या बाजूला हे जामदा धरण आणि हे आमचे माझ्याबरोबर आलेले माझे मित्रांनो, मी आलो आहोत आता इथं जामदा धरण पाहण्यासाठी. आमचे मित्र पंकज रावते त्यांनी सांगितलं की चला बुवा इकडे भारी लोकेशन आहे पाहण्यासारखं. आणि खरोखरच इथं हे मंदिर वगैरे बघून आम्हाला भारी वाटले ना. तर ह्या बाजूला इकडे एकदम हिरवागार आंबे असतील इथं सीझनमध्ये आहे ना? हो, भरपूर आंबे असतात इथं. हो ना. आणि सर या ठिकाणी पुरा बाग. तर आता निघूया आपण धरणावर. मित्रांनो, हे एक पाटी खोललेली आहे धरणाची. हे पहा, जबरदस्त पाणी. याला पाट म्हणतं का हो साहेब? पाट आहे का? जामदा धरणचा पाट. जामदा धरणचा पाट. आणि हा पाटचं पाणी इकडे कुठं जातं खाली? हे नदीला जातं पाणी? म्हणजे कोणत्या गिरणाला? ते शेतासाठी जातं कुठे खाली? जळगाव साईडच्या नदी पात्रात. असं आहे का? म्हणजे खास नदीसाठी सोडलंय पाणी. नदीसाठी जळगाव पूर्ण गावातील नागरिक नदी काठचे जेवढे गाव असतील त्या नागरिकांना या पाण्याचा पूर्ण उपभोग होतो. असं पाण्याचा. चला, म्हणजे पाणी नदीला मिळतं पुढं गिरनार डॅम पासून हे पाणी आलेलं असतं नदीला. किती मस्त पाणी. हो, हे वाहत आहे. सर इकडे पूल वगैरे बी बघा इकडे धरणामुळे. आपण चला आता वरती जाऊ आपण. वरचं आता आम्ही वरती येऊन पोचलो. वा बापरे, काय जबरदस्त पाणी बो. जबरदस्त पाणी. हा शंभर ठिकाणमध्ये जामदा पहिला आपण बघतो की आता हा पाण्याचा पुरवठा म्हणजे वेगळा वाटतो. म्हणजे एकदम छान वाटतं नगरानं. एक नंबर आता नगरामध्ये गेला नगरामध्ये खरंच पर्यटक येतात मग लोक फिरायला. हो, रेल्वे मार्ग ना हा समोरचा. हो, रेल्वे मार्ग असा होता. रेल्वे मार्ग आणि प्रवास जाऊन रेल्वे मार्ग दिसतो. हो, या ठिकाणी लई जुनं काहीतरी गोष्टी चालत जातात. खूप छान प्रकारे इथं वातावरण आहे. जर वाटत असेल मनाला काही मनस्ताप वाटत असेल त्या गोष्टीचं जर निवारण करायचं असेल तर 100% इथे यावं. मानसिक ताण दूर होऊ शकतो. इतकं भव्यरम्य असं वातावरण आहे. सर या ठिकाणी पहिले काही गाणे वगैरे शूट झाले असतील? भरपूर गाण्याचे शूटिंग झालेले. माझं हिंदी सॉन्ग ह्या इथं पाणी पडत आहे ना, इथं दिसतंय या ठिकाणी. तर या ठिकाणी माझं हिंदी सॉन्ग केलेलं आहे मी. गोविंद गायकवाड नेर कुसुंबा तिथील एक ॲक्टर आहेत. त्या ॲक्टरचे गाणं मी इथं भरपूर वेळेस शूट केलेलं आहेत. पुलावर शूट केलेले आहेत. खूप छान. सर पण हा नजराना म्हणजे खूप मस्त वाटतं. एक नंबर. म्हणजे का हा जेव्हा रेल्वे जात असेल तेव्हा किती भारी वाटत असेल. खूप छान वाटतं. जर आवाज रेल्वेच्या वेळेस जर तुम्ही आला असाल ना तर तुम्हाला व्हिडिओ शूट करायला पण एक नंबर वाटेल. मजा आली. हो, खूप छान वाटलं. नजराना भारी वाटेल ना. हो, छान वाटतं इथं. जामदा धरण तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव येथील खूप छान असं वातावरण पाहायला मिळतं. आणि ह्या जे धरणाचं पाणी अडवलंय, मग हे इथलं पाणी कुठे जातं बाकीचं? याचा उपयोग कोणतं? या पाण्याचा उपयोग कुठे? पाण्याचा म्हणजे पाण्याचा उपयोग सदुपयोग जास्तीत जास्त पाहायला गेलं तर हा हे जे धरण बांधलेलं आहे याच्या आजूबाजूच्या परिसरातील जेवढे शेतकरी वर्ग आहे त्यांची जी शेती आहे त्या शेतींना पाणीचा उपयोग साठा असतो. त्या साठीला म्हणजे हिरला पाणी फुल येतं आणि मोटर कोणी लावले असतात त्या नदीमध्ये ते पाण्याचा पुरवठा घेतात. आणि शेजारील दोघं गाव आहेत. हे रईपुरी गाव आहे आणि बाजूला जामदा गाव आहे.
या गावाला पाणी पुरवठा झालं कुठल्याही प्रकारे टंचाई होऊ शकत नाही. बरोबर म्हणजे चाळीसगाव तालुक्यातील जामदा.